नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आरटीओ एमव्हीआय बद्दल आपण मागच्या कित्येक दिवसापासून बोलतोय. 460 प्लस जागांची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे हे तर कन्फर्म आहे. पण आपल्याला जर पोस्ट मिळवायची असेल तर प्रत्येक गोष्टीचा मायक्रो अनालिसिस झालेला असला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये नुकतंच डिसेंबर महिन्यामध्ये आयोगाने ओएमआर शीट मध्ये जे काही बदल केलेले आहेत त्या बदलाचा आपल्याला पोस्ट मिळवण्यामध्ये कशा पद्धतीने संबंध आहे आणि आपली काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे वेळेचं नियोजन असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, नेमका ओएमआर शीट जुनी कशी होती, नवीन कशी आहे आणि वेळेचं बंधन इथे का लागणार आहे महत्वाचं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे हे वेगळा टॉपिक आहे, तर सगळ्यांनी नक्कीच बघायला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनल. तिकडे घंटी आहे, ती घंटी प्रेस करा, म्हणजे असेच आम्ही प्रकट होत राहू आणि तुम्हाला माहिती जी आहे, महत्वाची माहिती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. विद्यार्थी मित्रांनो, ओएमआर शीट आपल्याला माहिती आहे, जी रिकॉग्नाइज करते तुमच्या आन्सर्सला, बरोबर आहे. ऑप्टिकल रेकग्नायझेशन आहे हे. आणि आयोगाच्या ओएमआर शीट मध्ये डिसेंबर मध्ये एक सर्क्युलर आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलाय. नेमका या बदलामुळे आपल्याला एक्झाम देताना काय स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, हे सगळं आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, 2026 ची तयारी जर तुम्ही करणार असाल तर सुरुवात आतापासूनच करा. आपण आरटीओ एमव्हीआय साठी प्री मेन्स ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच ही लॉन्च केलेली आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी स्वतः घरून अभ्यास करतात किंवा जे विद्यार्थी जॉब करत आहेत आणि त्यांना आरटीओ एमव्हीआय ची तयारी करायची आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. सगळ्यात महत्वाचं की दर्जेदार शिक्षक वर्ग हा फॅक्टर खूपच महत्वाचा आहे, कारण आपल्याला पोस्ट पर्यंत नेऊन देण्यात किंवा पोस्ट पर्यंत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ञ आणि मार्गदर्शक योग्य असणं खूपच आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच मार्गदर्शक आहेत आणि आपला 2017 असेल, 2020 मध्ये असेल तर महाराष्ट्रातला सर्वोत्तम निकाल आपण दिलेला आहे. अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल या बॅच बद्दल तर 9529317572 या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा आपला IVR क्रमांक आहे 7887811411. इथे तुम्ही संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तसंच दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे स्टडी मटेरियल. दर्जेदार स्टडी मटेरियल जर तुम्हाला रेडी मिळाल्या हातामध्ये तरच आपला खूप चांगला प्रवास होईल आणि वेळ वाचेल. कारण आपल्याला जर स्पेसिफिकली वेगवेगळ्या बुक्स मधनं, रेफरन्स बुक्स मधनं स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये आपला वेळ वाया जातो, जो आपल्या अभ्यासाला यूज करू शकतो. तर 2026 न्यू एडिशन लेटेस्ट यशाची गुरुकिल्ली संपूर्ण जी प्रिय आहे, प्रिलिम एक्झामिनेशन आहे, त्या सगळ्या एक्झामिनेशन साठी कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत. याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट तुमचे प्रीचे जे आहेत ते इथे जे दिलेले आहेत, इतिहास असेल, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि एक दर्जेदार पुस्तक, मुद्देसूद मांडणी आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक जो आहे तो कव्हर झालेला आहे. तर हे पुस्तक सुद्धा आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे. आणि तसंच तुम्ही पुणे किंवा नाशिक किंवा नागपूर या लोकेशनला जाऊन हे परचेस करू शकता. ओके, आता सुरुवात करूया आपला जो टॉपिक होता त्याच्यावरती, ओएमआर शीट. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण आन्सर्स मार्क करतो आयोगाच्या पेपरमध्ये तर त्या शीट मध्ये सर्कल्स दिलेली असतात आणि त्याला आपण मार्क करत असतो. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ऑलरेडी हे माहिती आहे. पण डिसेंबर मध्ये आयोगाने काय केलं की याच्यामध्ये बदल केला. काय बदल केला तर अगोदर तुमच्या आन्सर शीट्स मध्ये प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 सर्कल किंवा 4 ज्याला म्हणतो गोल हे तिकडे दिलेले होते, 4 ऑप्शन्स, बरोबर आहे. आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक काय करायचं होतं, एक फिल करायचं होतं सर्कल. आणि त्याच्यामध्ये सपोज एखादा प्रश्न तुम्हाला नाही आला आणि तुम्हाला तो सोडवायचा नसेल तर तुम्ही ते तसंच रिकामं सोडू शकत होतात. याचा अर्थ तिथे तुम्हाला फिल करायची गरज नव्हती. त्याच्यामुळे नक्कीच आपला अटेम्प्ट जर 100% नसेल आणि आपण जर 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तर 20 प्रश्नाला जे सर्कल करतो आपण किंवा फिल करतो तेवढा वेळ तुमचा वाचायचा, जो वेळ तुम्ही बाकीच्या प्रश्नाला देऊ शकत
होतात. पण आता या नवीन OMR मुळे मात्र असं होणार नाही. तर 24 डिसेंबर 2025 चे हे प्रसिद्धी पत्रक आहे. याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या जे OMR आहे त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. आता महत्वाचं की काय काय सुधारणा आहे ते ज्याला म्हणतो आपण की सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. जसं मी आता सांगितलं की अगोदर किती होते सर्कल, 4 होते. आता प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शनसाठी 5 सर्कल देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तुमची जी आन्सर शीट आहे किंवा जी उत्तरपत्रिका आहे, उत्तर तालिका आहे, याचे 2 भाग आहेत. एका भागामध्ये तुम्हाला ते सगळे सर्कल्स किंवा गोल फिल करायचे आहेत आणि एका भागामध्ये तुमची विद्यार्थ्यांची काय असणार आहे, माहिती असणार आहे. बरोबर आहे. तर 2 भाग आहे बघा. भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, म्हणजे तुम्हाला ते सर्कल गोल करावे लागेल. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये परीक्षेचे नाव असेल, तुमचा सीट नंबर असेल, बैठक व्यवस्था नंबर, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं नाव असेल, सब्जेक्टचा कोड असेल, क्वेश्चन पेपर कोड असेल, ह्या सगळ्या गोष्टी जे पेपर याच्या अगोदर दिलेले आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन या दुसऱ्या सेक्शन मध्ये असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुमचा जो सीट नंबर होता अगोदर, म्हणजे सुरुवातीची जी सिस्टीम होती तो सीट नंबर तुमचा अल्फा न्यूमेरिक होता. म्हणजे त्याच्यामध्ये काही शब्दही होते आणि काही अंकही होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल PN समथिंग सपोज 009 असा नंबर होता तो, आणि तो किती आकडी होता, 8 आकडी होता. म्हणजे 8 अंक होते त्याच्यामध्ये. आणि अल्फा न्यूमेरिक जसं PN आणि काही नंबर असा होता तो अल्फा न्यूमेरिक. आता मात्र त्या 8च्या जागी काय आहे तर 7 नंबरचाच, आणि हे सगळे 7ही अल्फा न्यूमेरिक याच्यामध्ये राहणार नाही, फक्त नंबर राहील. फॉर एक्झाम्पल 0 1 2 3 4 5 6 and 7 असा नंबर राहील. हा एक वेगळा बदल केलेला आहे. याच्यामध्ये वेगळा बदल केला, त्याचा काही इम्पॅक्ट आपल्या अभ्यासावरती किंवा याच्यावरती होऊ देऊ नका, कारण त्याचा तसा संबंध नाही. पहिले त्यांनी एखाद्याला चिंटू म्हटलं, आता आपण पिंटू म्हणूया, त्याचा फरक पडणार नाही. फरक कुठे पडेल ते मी तुम्हाला सांगतो, काय काळजी घ्यावी लागेल एक्झाम देताना. बरोबर आहे. तर हा एक दुसरा बदल झालेला आहे. बैठक क्रमांकामधला 2 भाग त्यांनी केलेले आहेत. आणि जसं मी आता सांगितलं की काय केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये 4 जे सर्कल होते त्याच्याऐवजी आता 5 सर्कल आलेले आहेत. या साईडला बघा, ही जुनी उत्तर तालिका आहे किंवा उत्तर पत्रिका आहे, ज्याच्यावरती जर प्रत्येक क्वेश्चनला, आता हा 100वा क्वेश्चन आहे, याला जर बघितलं आपण तर 1 2 3 4 असे 4 सर्कल होते. आणि जे उत्तर असेल त्याला आपल्याला रंगवायचं होतं. एखादं उत्तर जर मला येत नसेल त्याला रंगवायची गरज नव्हती. बरोबर आहे. हा ओल्ड पॅटर्नचा होता. इथे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन होती, ज्याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं की त्याचा तुमचा पर्टिक्युलर सीट नंबर वगैरे इथे होता. आता हे कालबाह्य झालेलं आहे. आता नवीन जी शीट आहे, या शीट मध्ये जर बघितलं आपण 1 2 3 4 5 सर्कल, जेवढे क्वेश्चन्स 150 क्वेश्चनची ही शीट आहे. या जे सर्कल आहे या सर्कलची एक स्टँडर्ड साईज असते, त्याच्यामुळे कुठलाही OMR घ्यायचा आणि त्याच्यावरती गोल करायचं असं करायचं नाही. जो स्टँडर्ड OMR असेल आयोगाचा त्याचीच प्रिंट घ्यायची किंवा त्याचीच डेमो घ्यायची आणि ते सर्कल, कारण सर्कल जर छोटं मोठं झालं तरीही वेळेत बदल पडतो, हे पण लक्षात घ्या. मायक्रो अनालिसिस करू आपण. याचे 2 पार्ट आहे बघा. हा पार्ट 1 आहे, जसं मी आता सांगितलं की जी ऍक्च्युअल आन्सर शीट आहे तुमची. हा पार्ट 2 आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती आणि जो रोल नंबर असेल तुमचा तो 7 अंकी आहे बघा. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या. जसं 1 2 3 4 5 6 7 आणि हे सगळं न्यूमेरिकल नंबर आहे. इथे तुम्हाला लिहायचा आहे नंबर ऍक्च्युअल मध्ये आणि हे तिथे सर्कल गोल करायचे. तर असे 2 भाग आहे. हे नवीन तुमची आन्सर शीट आहे. आता जे महत्वाचे बदल आहे की जे आपल्या मार्कावरती फरक करू शकतात, हे सुद्धा जाणून घेऊ आपण. महत्वाच्या सुधारणा, कारण ह्या सुधारणा ज्या आहेत ह्या सुधारणा कुठेतरी आपल्याला टाइम लिमिट देतात. दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये खूप बारकाईने आणि काळजीने आपल्याला सर्कल काय करायचंय, रंगवायचंय, आणि प्रत्येक सर्कल रंगवणं कंपल्सरी आहे. ओके. म्हणजे प्री मध्ये किती 100 सर्कल आणि मेन्स मध्ये 150 सर्कल आपल्याला रंगवायचे आहेत. तर ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की तुमची निगेटिव्ह मार्किंग जी आहे, निगेटिव्ह मार्किंग इथे कन्सिडर होणार आहे जर तुम्ही सर्कल कुठलंही केलं नाही तर. मग तुम्हाला प्रश्न येत नसेल म्हणून किंवा काहीच न करता सोडून दिला म्हणून,
येते लक्षात? मग आता ही निगेटिव्ह मार्किंग किती आहे आपल्याला माहिती आहे, 25% किंवा 1/4 म्हणतो आपण. म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचे तर एका प्रश्नाचे मार्क जातील. सिंपल आहे. मग आता हे कन्सिडर कधी होणार निगेटिव्ह मार्किंग? तर लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग 5 पैकी एकही पर्याय फिल केला नाही. किती सर्कल आहेत आपल्याकडे आता नवीन शीट मध्ये? 5 आहेत. दिसतंय का स्क्रीनवरती? दिसतंय 5 आहेत. हा समजा प्रश्न आहे, क्वेश्चन. हा प्रश्न मला जर येत असेल तर पहिल्या 4 पैकी कुठेतरी मी गोल करेल, काळं पांढरं करेल. जर मला हा प्रश्न येत नसेल तर अगोदर मी सोडून द्यायचो. आता तसं न करता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 5वं सर्कल हे गोल करायचंच आहे. जर तुम्ही हे केलं नाही, प्रश्न नाही आला म्हणून मी केलंच नाही एकही सर्कल, तर त्याच्यामध्ये काय आहे, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे ते सुद्धा निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाईल. खूप महत्वाची गोष्ट आहे. येते लक्षात? दुसरं आहे एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे. हा पहिलेही होता. म्हणजे एकाला मी काहीतरी टिक मार्क झाली चुकून किंवा थोडं अर्ध गोल केलं, नंतर लक्षात आलं अरे हे आन्सर आहे, मग ते अर्ध गोल आहे ठीक आहे कन्सिडर होईल. पण दुसरे वेळेस गोल केलं नाही, त्याला मार्क तुमचे निगेटिव्ह मध्ये जाईल. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, काहीतरी खाडाखोड करणे, चेंज करून घेणे, मार्क निगेटिव्ह मध्ये जाईल. उत्तर पत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, ऑप्शन काहीतरी बी आहे आणि तुम्ही सी ला गोल केला, तेही चूक झालंय. म्हणजे इथे हे जे बाकीचे आहेत 2 ते 4 हे अगोदरपासूनच होते, त्याला तसा काही प्रॉब्लेम नव्हता आणि आपल्याला नाही. पण प्रॉब्लेम आपल्याला काळजी कुठे घ्यायची आहे, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. जर एखादा क्वेश्चन येत नसेल, आता मात्र तुम्हाला जो 5वा डबा आहे, 5वं सर्कल आहे, हे व्यवस्थित कुठेही बाहेर वगैरे न जाता तुम्हाला काय करायचंय, एनसर्कल करायचंय, गोल करायचंय. नाही तर ते निगेटिव्ह मार्किंग मध्ये पकडल्या जाईल. आता ह्या ज्या आहेत ह्या झाल्या तुमच्या काय महत्वाच्या सुधारणा. आता आपल्याला महत्वाचा ज्याला म्हणतो आपण पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे मग टाइम मॅनेजमेंट वरती काही प्रॉब्लेम होतो का याचा. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर प्रिलिम बद्दल बोललोय तर प्रिलिमला किती प्रश्न आहेत, 100 MCQ आहेत. वेळ किती आहे, 60 काय तर मिनिट, म्हणजे किती, 1 तास. अगोदर कसं व्हायचं की जर माझा अटेम्प्ट हा 80चाच असेल तर मला राहिलेल्या जे काही 20 होते सर्कल ते करायची गरज नव्हती, कारण मला ते आलेच नाहीत तर मी ते मोकळं सोडून दिलं. आता मात्र तुम्हाला काय करायचंय, या 100 MCQ लाही जे सर्कल फिल करायचं आहे, सर्कल फिल इथे लिहूया, हे किती करायचंय, 100 ला 100. आलं नाही उत्तर तर 5वा, आलं उत्तर तर जे उत्तर असेल ते चुकीचं देऊ नका. बघ आता या केसमध्ये प्रॉब्लेम काय झाला, तर याच्यासाठी वेळ आहे 60 मिनिटं आणि आपल्याला अटेम्प्ट करायचे 100 प्रश्न, म्हणजे 100 गोळे आपल्याला गोळा करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच इथे टाइम तुमचा काय होईल, टाइम कमी होईल. साधारणतः एक 3 ते 4 सेकंद हायर एंडला आणि 2 ते 3 सेकंद हे लोअर एंडला आपल्याला लागत असतात. कशासाठी, तर ते सर्कल करण्यासाठी, पण तेही फुल कॉन्सन्ट्रेशनने. चुकी झाली की मग ते 2-3 सेकंदाच्या ऐवजी 7-8 सेकंदावर कार्यक्रम आपला जातो. फ्रस्ट्रेशन येतं, तो भाग वेगळा. त्याच्यानंतरचं आपलं जे काही टेम्पो असतो एक्झाम देण्याचा, तो सुद्धा कुठेतरी डिमॉरलाइज होतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. मग या अर्थी आपण म्हणू शकतो की बेसिकली कशा पद्धतीने आपल्याला हा वेळ लागणार आहे, कारण 100 ला 100 क्वेश्चन जर मला गोल करायचे असतील तर डेफिनेटली तेवढा वेळ तुमचा काय होईल, तुमचा जाईल त्या सर्कलमध्ये. तर याची प्रॅक्टिस तुम्हाला डे 1 पासून करावी लागेल. कुठलीही टेस्ट ऑनलाईन का असे ना, तुम्ही तो जो सॅम्पल OMR शीट आहे ती घेऊनच बसायची. बघितला क्वेश्चन आन्सर लिहायचं आलं की गोल करायचं. ही प्रॅक्टिस तुम्हाला डे 1 पासून असली पाहिजे, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये
फायदा होईल. मेन्सला काय आहे? मेन्सला आहे तुमचे 150 प्रश्न, बरोबर आहे, एमसीक्यू. मेन्सला वेळ किती आहे? 1.5 तास, म्हणजे 90 मिनिट. हा झाला तुमचा मेन्सचा टाइम, बरोबर आहे. आणि इथे सर्कल किती फिल करायचे तुम्हाला? परत 150. जरी माझा अटेम्प्ट कमी असेल तरी मला सर्कल मात्र 150च फिल करायचे आहेत. येते लक्षात? मग इथे सुद्धा तुमचा जो आहे वेळ तिथे लागणार आहे. आपण आता असं कन्सिडर करूया की साधारणतः प्री मध्ये 100 प्रश्न आणि मेन्स मध्ये तुमचे 150 प्रश्न, तर 7 ते 8 मिनिटं आणि इथे 9 ते 10 मिनिटं हे हायर एंडला सांगतोय मी. म्हणजे जर तुमची अॅक्युरेसी व्यवस्थित आणायची असेल, तुम्हाला बिलकुल फोकस राहायचं असेल, तर थोडं शांतपणे आपल्याला ते सर्कल करावं लागणार आहे. कारण सर्कलच्या बाहेर गेलं, अर्धवट सर्कल राहिलं, कारण ते सुद्धा मार्गदर्शन आयोगाच्या वेबसाईटवरती दिलेलं असतं. हा जर सर्कल असेल तर हे सर्कल असंच असायला पाहिजे. अर्धच फिल केलं चुकून किंवा हे असं फील झालं, आपल्याला माहिती आहे याचे काय परिणाम होतात ते, बरोबर आहे. कारण OMR शीट ही मशीननी चेक केल्या जाते, त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवा. म्हणून मी हे सांगतोय साधारणतः हायेस्ट एंडला म्हणूया आपण. एवढा तर वेळ मला कशासाठी? त्या सर्कल फिल करण्यासाठी लागणार आहे आणि त्या पद्धतीने माझं नियोजन पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला डे 1 पासून प्रॅक्टिस पाहिजे की काहीही प्रश्न दिसला की सर्कल गोल करायचं, म्हणजे अॅक्युरेसी एक प्रॉपर टाइम एक्झाम पर्यंत. अजून एक्झामला आपल्याला बऱ्यापैकी वेळ आहे, तर एक फ्लुएन्सी आली पाहिजे आपल्याला सर्कल प्रॉपर करायची. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो? हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमलंच पाहिजे. नाहीतर अगोदर आम्ही बेसिकली आपण काय म्हणायचो की बाबा रे अटेम्प्ट तुमचा कमी असला तरी चालेल, पण अॅक्युरेसी तुमची 100%च असली पाहिजे. तर इथे तुम्हाला अटेम्प्ट कमी केला तरी चालेल, पण तुम्हाला फील करायचंय 100% आणि अॅक्युरेसी ठेवायची 100%. तर वेळेला खूप इथं महत्व आहे. वेळ खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस, सोल्युशन सांगतोय मी तुम्हाला की सोल्युशन काय आहे की कुठलीही टेस्ट ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल त्या OMR शीट वरतीच सॉल्व्ह करायची आतापासून. आणि दुसरी गोष्ट की जे क्वेश्चन्स येत नाहीत, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा गोल आपल्याला करायचा आहे. म्हणजे जे काही क्वेश्चन्स मला माहिती नाही तर ते शेवटच्या, प्रत्येक याच्यामध्ये शेवटच्याच रांगेमध्ये तो असणार आहे. तर याची प्रॅक्टिस करा की मला एखादा क्वेश्चन येत नसेल तर मी कधी तो मार्क करायचा. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची टेक्निक वेगळी असते आणि ते विद्यार्थी बऱ्यापैकी त्यांची प्रॅक्टिसच त्या पद्धतीने करत असतात. हे मायक्रो अनालिसिस याच्यासाठी गरजेचं आहे, कारण आता वेळ आहे आपल्याकडे, परत वेळ असणार नाही प्रॅक्टिससाठी. हे जे हॉल तिकीट आहे, प्रवेश प्रमाणपत्र आहे, इथे जे सीट नंबर आहे तो मी सांगितला अगोदर अल्फा न्यूमेरिक होता, आता तो न्यूमेरिक होणार आहे. बाकी तर तुमचं बऱ्यापैकी सेम असणार आहे. हा भाग 1 आहे, हा भाग 2 आहे. हा तुम्हाला मार्किंग साठी दिलेला आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याची सगळी माहिती आहे. इथे तुम्हाला मॅन्युअली तो नंबर टाकावा लागतो आणि मग ते सर्कल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 7 8 8 असेल तर इथे 7 ला गोल करायचं, 8 ला गोल करायचं, 8 ला गोल करायचं. या पद्धतीने तुम्हाला ते भरायचं आहे. ओके. अजून एक महत्वाची बातमी याच्यामध्ये मी सांगतो, हे लेटेस्ट 10 फेब्रुवारीची RTI आहे. विद्यार्थ्याकडनं जी काही माहिती मागवली जाते त्याच्यामध्ये सुद्धा इथे मेन्शन केलंय की 461 पद, 461, जसं आम्ही नेहमी सांगतो की 460 प्लस जागा ह्या आहेत. ओके. तर याची जी काही ज्याला म्हणतो मागणी पत्र आहे त्याच्याशी संबंधित हे RTI आहे आणि ती प्रोसेस सुरू आहे. ओके. याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलंय नसती प्रक्रियाधीन आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. एक्झाम ही ज्याला म्हणतो आपण की त्या पर्टिक्युलर टप्प्यावरती असणारच आहे, जाहिरात येणारच आहे. निगेटिव्हिटी कुठेही जवळपास येऊ देऊ नका. स्पेशली जे विद्यार्थी घरून तुमची प्रॅक्टिस करतायत, घरून ऑनलाईन कोर्सेस करतात आपले इन्फिनिटीचे, त्यांनी बिलकुल हे निगेटिव्हिटी साईडला ठेवा. दुसरी गोष्ट, जे जॉब करतायत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की प्रॉपर प्लॅनिंगनी जर केलं आपण तर खूप फायदा याच्यामध्ये होईल. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट मध्ये आपलं जे मेन साठीचं बुक सेट आहे, हा पहिला सेक्शन आहे, सेक्शन 1, ज्याच्यामध्ये 5 सब्जेक्ट आहे तुमचे. सॉम आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, टॉम आहे, HM आहे, थर्मल इंजिनिअरिंग आहे.
सेकंड जे सेक्शन आहे याच्यामधला हा सेकंड सेक्शन आहे. याच्यामध्ये सुद्धा 5 सब्जेक्ट आहे. मग इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असेल, तुमचा पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन असेल. ओके, त्याच्या व्यतिरिक्त कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, स्टिअरिंग अँड स्टार्टिंग सिस्टीम. आणि शेवटचा जो सेक्शन आहे तो सेक्शन याच्यामध्ये 5 सब्जेक्ट आहे. व्हेकल, इलेक्ट्रिक व्हेकल असेल, ओके, ऑटोमोटिव्ह तुमचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असेल, ऍक्ट्स अँड रूल्स असेल, रोड सेफ्टी असेल, मोटर व्हेकल अँड रोड सेफ्टी. ओके, त्याच्या व्यतिरिक्त डिफरन्शियल अँड रिअर ऍक्सेल असेल. तर हे 3 बुकचा सेट आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे. तुम्ही जर वॉक इन आला, पुणे, नाशिक, नागपूरच्या आपल्या ऑफिसला व्हिजिट दिली तर तिथे तुम्हाला जास्त कन्सेशन मिळेल, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्री साठी वेगळे आणि मेन साठी वेगळं पुस्तक आहे. परफेक्ट स्टडी मटेरियलचा कॉम्बो झालेला आहे आपला. प्रीचं PYQ, प्रीची गुरुकिल्ली, मेन्सचं PYQ, मेन्सचा 3 बुकचा सेट आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे फॉर्म्युला शीट. हे एवढं जर तुम्ही स्टडी मटेरियल घेतलं तर कुठल्याही रेफरन्स बुक मध्ये डोकवायची गरज पडणार नाही. तर खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे जे काही स्टडी मटेरियल आहे हे दर्जेदार स्टडी मटेरियल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे स्टडी मटेरियल इन्फिनिटी अकॅडमीच्या वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळतील. नुसते कव्हर बघायला मिळणार नाही तर सॅम्पल PDF पण बघायला मिळेल की त्या बुकमध्ये काय काय दिलेलं आहे. सवलतीच्या दरात असणार आहे. जे विद्यार्थी वॉक इन येऊ इच्छितात, पुणे येथे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्यामारुती चौक, नारायणपेठ, पुणे. नाशिक येथे तुम्ही जाऊ शकता, आपलं इन्फिनिटी अकॅडमी, उपाध्ये चेंबर, अशोकस्तंभ येथे. तुम्ही तिथनंही ते पुस्तक घेऊ शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, OMR शीट मध्ये जरी बदल झालेला असेल, आयोगाने बदल केलेला असेल, तरी गोंधळून घाबरून जायचं कारण नाही. आपल्याला प्रॅक्टिस लागणार आहे. सिस्टमॅटिकली थोडसा टाइम मध्ये फरक पडेल. कारण जर प्रीचं 100 पैकी आपण 100 पैकी एक साधारणतः 75चा जर अटेम्प्ट कन्सिडर केला, आपण एवढं जात नाही आपण, पण कन्सिडर केला तर राहिलेल्या 25चाच प्रश्न होता ना. तसंही बाकीचे आपण मार्क करतच होतो. तर एक 2-3 मिनिटाचा फक्त हा फरक आहे, पण तो फरक कशाने जाईल? तुमच्या प्रॅक्टिसने. ओके, अशाच प्रकारचं इन्फॉर्मेटिव्ह आणि काहीतरी वेगळं टॉपिक आपण घेऊन येणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी या RTO MVI बद्दल माहिती नाही तर त्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, त्यांनी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. युट्यूबला तुम्ही आहातच नसाल तर तिकडे सबस्क्राईब करून टाका आत्ताच आणि अशाच प्रकारचे दर्जेदार कंटेंट मिळवा. थँक्यू सो मच.